रुद्र हसत बोलला, पण त्याच्या मनातून तो प्रथमेशला मात्र शिव्यांची लाखोली वाहत होता. चला आपण आत बसून बोलूया. प्रथमेश बोलला तसं रुद्रच्या चारही बाजूला त्याचे गार्ड उभे राहिले. त्यांनी रुद्रला पूर्णपणे कव्हर केलेलं होतं, ज्यामुळे प्रथमेशला फक्त त्यांच्या डोक्याआडून दिसणारा रुद्रचा चेहरा दिसत होता. अरे हे काय मिस्टर रुद्र, तुमचे गार्ड्स असेच उभे राहिले तर मी तुमच्याशी बोलायचं कसं? ओ सॉरी मिस्टर निंबाळकर, मी त्यांना सांगतो. गार्ड्स प्लीज माझ्या मागे थांबा. रुद्र बोलला तसं त्याच्या समोरचे गार्ड्स त्याच्या मागे जाऊन थांबले. रुद्र प्रथमेश सोबत आत आला. त्याने संपूर्ण घरभर एक नजर फिरवली. आज तुमच्याकडे काही कार्यक्रम आहे का? रुद्रने सगळीकडे पाहत विचारलं. तसं असेल तर आपण आपली मीटिंग नंतर कधीतरी करूया. रुद्र तिथूनच परत फिरत बोलतो. हो आहे, म्हणजे मी एक छोटीशी पार्टी ठेवली होती, बट डोंट वरी, आपल्या डीलवर याचा काहीच परिणाम होणार नाही. इनफॅक्ट मी तर म्हणेल की तुम्हीही या पार्टीत सामील व्हा. तशी तर ही आमची फॅमिली पार्टी आहे, पण तुम्ही सामील होऊ शकता. प्रथमेश रुद्रला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला सांगत बोलतो. हो माहीत आहे, तू पैशासाठी काहीही करू शकतो म्हणून. रुद्र मनात तोंड वाकडं करत बोलतो, पण चेहऱ्यावर हसू मात्र कायम ठेवतो. घरी भावना वाट पाहत असेल म्हणून रात्रभर बाहेर राहिलेला मनस्व घरी जायला निघाला. कार चालवणाऱ्या सचिनची स्वतःवर रोखलेली एक नजर मात्र मनस्वला अस्वस्थ करत होती. काल मनस्वची मनस्थिती चांगली नसल्याने सचिनला काल न विचारता आलेल्या प्रश्नांची उत्तरे मनस्वकडून आज हवी होती. सचिन प्लीज तू समोर पहा, तुझी ही नजर मला अस्वस्थ करते. आणि तुझं हे दरवर्षीचं झालंय. तुला चांगलं माहीत आहे की मी तुला काहीच सांगणार नाहीये. जितकं तुला माहीत आहे तितकं पुरेसं आहे मला माझा रिव्हेंज घ्यायला. पण सर तुम्हाला माहीत आहे, तुमच्या अशा वागण्याने माझ्या नजरेत सुद्धा तुम्ही चुकीचे ठरताय. इतके दिवस वाटत होतं की तुम्ही जे करताय ते योग्यच आहे, पण त्या दिवशी मयुरी मॅम सोबत तुम्ही जे काही केलंय ना, त्यामुळे माझा सुद्धा तुमच्यावरचा विश्वास डगमगायला लागलाय की तुम्ही जे काही कराल ते योग्यच असेल. मला फरक पडत नाही तू काय किंवा सत्य समजल्यावर आणखी कुणी काय माझ्याबद्दल काय विचार करता, त्याच्याशी मला काहीच देणं घेणं नाहीये. मला इतकंच माहीत आहे की माझी आई आणि माझी बहीण या दोघीही ना त्या घरात सुरक्षित आहे ना या घरात. पण मला हेही ठाऊक आहे की मला माहीत असलेलं सत्य जर त्यांना समजलं तर आता त्यांना होणाऱ्या यातनांपेक्षा ही कैकपेटीने जास्त यातना त्यांना तेव्हा होतील, जे मला होऊ द्यायचं नाहीये. आणि म्हणूनच आई तर विसरलीच आहे, पण मी मयुरीलाही सगळं विसरायला लावलं. अगदी तिचं ज्याच्यावर प्रेम आहे तो अनयसुद्धा कुठे ना कुठे त्या जीवघेण्या सत्याशी संबंधित आहे. त्यामुळे तिने त्यालाही विसरणं गरजेचं होतं. मग भलेही त्यांचं एकमेकावर कितीही प्रेम असू देत, त्याने मला फरक पडत नाही. एक भाऊ आणि एक मुलगा ह्या नात्याने मी जमेल ते सगळं त्या दोघींसाठी करणार आहे. मग कोण माझ्याबद्दल काय विचार करतो याने मला फरक पडत नाही. मनस्वने सचिनचं लक्ष नाहीये हे पाहून पटकन कारचा ब्रेक लावला. सचिन अजूनही त्याच्या मनस्वचंच बोलणं घोगत होता, पण त्याचं या गोष्टीकडे लक्षच नव्हतं की मनस्व केव्हाच कारमधून उतरला होता आणि त्याने रस्त्यावर पायी चालायला सुरुवात केली होती. अनयला आणि आयुषला अंदाज आला होता की डॉक्टर खोटं बोलताय. त्यानंतर मयुरीचा ताप उतरल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे पुन्हा तिथेच फ्लॅटवर आले होते. हे बघ, तू तुला माहीत असलेलं सगळं सत्य मला सांग, नाहीतर मग मी तुझे जे हाल करेल ना ते पाहून तुझे पूर्वज देखील म्हणतील की कुठल्या जन्माचं पाप होतं म्हणून मी तुमच्या आयुष्यात आलो. अनय रागाने समोर खुर्ची बांधलेल्या आणि अनयच्या माराने चेहरा सुजलेल्या डॉक्टरकडे पाहत बोलतो. हा तोच डॉक्टर होता ज्याने मयुरीला ते मेडिसिन दिलं होतं. अनयचं बोलणं पूर्ण होत नाही तोच त्याचा फोन वाजतो म्हणून तो बाजूला जातो, पण त्याच्या मागे उभा असलेला आयुष लगेच अंधारातून पुढे येतो. आज पहिल्यांदाच कदाचित तो इतका रागात असावा, कारण त्याचा पूर्ण चेहरा रागाने लालबुंद तर झालेला होताच, पण त्याचे डोळेही जवळजवळ आग ओकत होते. तो म्हणजे अगदी चिडलेल्या अनयचं प्रतिरूप दिसत होता. त्याच्याकडे पाहून असं वाटत होतं जणू त्या डॉक्टरला
तो त्याच्या फक्त नजरेने जाळून त्याची राख करून टाकेल. आयुष. अनय परत येत डॉक्टरकडे एकटक पाहणाऱ्या आयुषला आवाज देतो. हा भाई. आयुष अनयकडे वळतो खरा, पण तेव्हा त्याचा चेहरा नेहमीसारखाच शांत आणि निरागस होता. माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठी मला बाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे तू याला माझ्या गार्डच्या हवाली करून परत घरी निघून जा. त्याच्याकडून सत्य कसं काढायचं ते मी नंतर पाहतो. अनय शेवटचं वाक्य डॉक्टरकडे पाहत रागाने बोलतो. डोंट वरी भाई, तू जा, मी करतो सगळं ठीक. आयुष एक नजर डॉक्टरकडे पाहत बोलतो. त्याच्या नजरेत काहीतरी होतं जे दिसल्यावर डॉक्टर अजूनच जास्त घाबरला. पण त्याची तरीही काहीच बोलण्याची हिंमत झाली नाही. त्याला वाटलं आयुषी निघून जाईल अनय गेल्यावर. अनय त्याच्या फोनमध्ये पाहत निघून गेला. पण आयुष मात्र परत एकदा एकटक त्या डॉक्टरकडे पाहत होता. आताचे आयुषच्या चेहऱ्यावरचे भाव त्या डॉक्टरला अगदी मुळापासून हादरवून टाकत होते. त्याला आयुष यावेळी एखाद्या सायकोपेक्षा कमी नव्हता वाटत. सो मिस्टर डॉक्टर, माझ्या बाईने खूप प्रेमाने विचारलं, पण तुम्ही सांगितलंच नाही काय खरं आहे ते. हरकत नाही, मी खूपच सोप्या पद्धतीने तुमच्याकडून हे उघडून घेईल. तुम्हाला माहीत आहे, मी लहान असतानाच माझी आई आणि बाबा आम्हाला सोडून गेले. आयुषने त्याच्या पॉकेटमधून एक छोटासा चाकू काढला. तो चाकू बटनाने चालू बंद होणारा होता. त्याच्यावर एक सिंहाचं डरकाळी फोडणारं चित्र होतं. आयुषने हळूच तो चाकू त्या डॉक्टरच्या गालावरून फिरवायला सुरुवात केली. तसं त्याच्या गालावर जखम झाली. त्या चाकूला कुठलं तरी पांढरं केमिकल लावलेलं होतं. त्यामुळे जसजसं आयुष चाकू फिरवत होता तसतसं डॉक्टरच्या ओरडण्याचा आवाज वाढत होता. ती गालावर झालेली जखम चाकू फिरवल्याच्या काही सेकंदातच काळी पडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर मला माझ्या बाईनेच आई आणि बाबाचं दोघांचं प्रेम दिलं. आयुषने दुसऱ्या गालावरून चाकू फिरवला. त्यानंतर आमच्या आयुष्यात वहिनी आली. तिने मला तेच आईचं प्रेम दिलं ज्याच्यापासून मी लहान असतानाच वंचित झालो होतो. यावेळी आयुषने तो चाकू डॉक्टरच्या हातावरून फिरवला, अगदी त्याच्या खांद्यापासून ते तळहातापर्यंत. त्यावेळी मात्र डॉक्टर जीवाच्या आकांताने ओरडायला लागला. सांगतो. जखमेमुळे होणारा त्रास सहन न होऊन डॉक्टर शेवटी म्हणालाच. त्या जखमा इतक्या मोठ्या नव्हत्या, पण त्या केमिकलमुळे होणारा त्रास खरंच खूप वेदनादायक होता. अरे, पण मी तर तुम्हाला काही विचारलंच नाही. आयुष त्याच्याकडे भीतीने घाबरून पाहणाऱ्या डॉक्टरच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ चेहरा नेत म्हणाला. पण हरकत नाही, तुम्हाला जर मला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला माहीत नाहीये, पण मी एक खूपच चांगला श्रोता आहे. आयुष आता मागे होत डॉक्टरच्या समोरच असलेल्या खुर्चीवर बसला. मी खूप आधी ही मेडिसिन इन्व्हेशन केली होती. त्यावेळी मिस्टर निंबाळकर सरांच्या रिसर्च सेंटरमध्ये होतो. त्यांनी मला ही मेडिसिन याआधीही एका लेडीजला द्यायला लावली होती. त्यावेळी मी इतर प्राण्यांवर या मेडिसिनची टेस्ट केलेली होती. त्यामुळे मी पूर्ण खात्री करून घेतली होती की मेडिसिनचा कसलाच दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे मला माहीत आहे की त्याचे साईड इफेक्ट काय आहेत. ओ, पण वहिनीचा या सगळ्यांशी काय संबंध? तिला ती मेडिसिन पण मिस्टर निंबाळकर यांनीच द्यायला लावली होती का? आयुष त्याच्या हातातील चाकू फिरवत बोलतो. नाही, हे मला मिस्टर निंबाळकरांनी करायला लावलं नव्हतं. हे मला त्यांच्या मुलाने मनस्वने करायला लावले होते. प्रथमेश निंबाळकरांचा मुलगा. म्हणजे निंबाळकरांनी अजून खूप सारे सिक्रेट्स जपून ठेवले आहेत तर? हरकत नाही, आता एक एक करत सगळेच बाहेर येतील. इतकं बोलून आयुष तिथून निघून गेला. घरी पायी चालत आलेल्या मनस्वला त्यांच्या पार्किंगमध्ये खूप साऱ्या कार थांबलेल्या दिसल्या. तसं त्याला थोडं आश्चर्यही वाटलं की इतक्या सकाळी 10 वाजता कोण आलं असेल त्यांच्या घरी. तो घाईतच आत गेला. त्याला समोरच हॉलमध्ये प्रथमेश कुणाशी तरी बोलताना दिसला. मनस्वने त्याच्या मेंदूवर खूप जोर दिला, पण त्याला ती व्यक्ती ओळखीची असल्याचे कुठलेच पुरावे भेटले नाही. मनस्वने त्याच्यासमोर त्याच्या वडिलांसोबत बसलेल्या रुद्रला ओळखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला ते जमलंच नाही. कारण रुद्रने त्याच्या पूर्ण चेहऱ्याचा शेप हा नकली मुखवटा लावून चेंज केला होता.
सोबतच त्याने या कानापासून ते त्या कानापर्यंत काळीभोर पण एका शेपमध्ये असलेली नकली दाढी लावलेली होती. त्याच्या डोळ्यांचा रंगही विचित्र असा सोनेरी होता. मनस्वला कल्पना होती की आज त्याच्या घरी अनय आणि त्याचा मित्र नक्कीच येतील, पण पार्टी संध्याकाळी असल्याने आता सकाळी येण्याची त्यांची काहीच खात्री नव्हती. त्यामुळे त्याच्या मनात हा संशय येऊच शकत नव्हता की त्याच्या समोर बसलेली व्यक्ती ही अनय किंवा रुद्र असू शकते. म्हणून मनस्व रुद्रकडेच पाहत होता. जसं हे रुद्रला जाणवलं त्याने लगेच मनस्वकडे पाहत त्याच्या नजरेला नजर दिली. प्रथमेशने जेव्हा रुद्रला एकाच दिशेला पाहताना पाहिलं तसं त्याने ही तिकडे पाहिलं. बरं झालं मनस्व तू आलास. हे बघ यांना भेट, हे आहेत रुद्र राठोड, माझे नवीन बिझनेस पार्टनर. प्रथमेशने ओळख करून दिली, पण तरीही मनस्वला त्याच्यात काहीच ओळखीचं जाणवलं नाही, कारण त्याला जॉनचं खरं नाव माहीतच नव्हतं. तोही जॉनला याच नावाने ओळखत होता. आणि रुद्र हा माझा मुलगा, प्रथमेश पुढे म्हणाला. तसं मनस्वने पुढे येऊन जराशी मान झुकवत त्याला ग्रीट केलं. रुद्रनेही त्याला हसून ग्रीट केलं, पण त्याने मात्र मनस्वला लगेच ओळखलं, कारण त्यांच्या एजन्सीच्या एका मीटिंगमध्ये त्याने मनस्वला पाहिलेलं होतं. हा इथे आणि प्रथमेशचा मुलगा कसा? म्हणजे हा मला फसवतोय का, की खरंच हा एजन्सीला मदत करण्यासाठी म्हणून जॉईन झाला आहे? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊन गेले, पण त्याने चेहऱ्यावरून तसं काहीच दिसू दिलं नाही. मनस्वला सध्या तरी प्रथमेश आणि त्याच्या फालतूच्या पाहुण्यांमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, म्हणून तो लगेच तिथून किचनकडे निघून गेला. इकडे हॉलमध्ये प्रथमेश आणि रुद्र बराच वेळ त्यांच्या डीलबद्दल बोलत होते. चला तर मग मिस्टर निंबाळकर, मी निघतो आता, कारण तसंही डीलबद्दल आपलं सर्व बोलून झालंय. बस तुमच्यासोबत तुमच्या तीनही पार्टनरसोबत अजून एक मीटिंग ती झाली की मग सगळं फायनल करून टाकू. रुद्र उठत म्हणाला. 1 मिनिट मिस्टर राठोड, जर तुम्हाला माझ्या बाकी पार्टनरसोबत मीटिंग करायचीच असेल तर मग आता तुम्ही इथेच थांबा. आज रात्री मी घरी एक छोटी पार्टी ठेवली, त्यात ते तिघेही येणार आहे. तुम्ही तेव्हाच त्यांच्याशी मीटिंग करून घ्या. प्रथमेशला काही करून ही डील हातातून जाऊ द्यायची नव्हती, म्हणून त्याने लगेच हा प्रस्ताव रुद्रसमोर ठेवला. आर यू शुअर मिस्टर निंबाळकर? नाही म्हणजे मला तशी काही हरकत नाही आहे, पण हा तुमचा फॅमिली फंक्शन आहे, म्हणून मला असं वाटत होतं की मी ते असायला नको. बाकी मला तशी काही हरकत नाही आहे. मनस्वने त्याच्या रूममध्ये आल्या आल्या सचिनला कॉल केला. हॅलो सचिन, आज बाबांना नवीन डील मिळाली आहे. आधी डाऊट घेण्यासारखं काही नव्हतं, पण मी नंतर ऐकलं की ते त्या माणसाची मीटिंग त्यांच्या बाकी 3 पार्टनर्ससोबत करून देणार आहे. म्हणजे ही डील नक्कीच लीगल नाही आहे, आणि तसं जर असेल तर आपल्याला यात पडणं भाग आहे. तू या माणसाबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट कर. मीही आलोच थोड्या वेळात आपल्या मीटिंगच्या ठिकाणी. पण सर, आज पार्टी आहे तुमच्या घरी, तुम्ही असं बाहेर गेलात तर तुमच्या वडिलांना तुमच्यावर संशय येईल. सचिनने त्याची शंका व्यक्त केली. आणि शिवाय आज त्या पार्टीत अनय सर आणि त्यांचे मित्रही येणार आहे, आणि त्यांना घरात एंटर व्हायला तुम्ही मदत करणार आहात, त्यामुळे तुम्हाला आज काहीही करून घरीच थांबावं लागणार आहे. सचिन पुढे म्हणाला. यू आर राईट सचिन, या सगळ्याबद्दल मी विसरूनच गेलो होतो. थँक्स. तुम्ही काळजी करू नका सर, मी सांभाळतो सगळं, म्हणत सचिनने कॉल कट केला. मयुरीला जाग आली तेव्हा ती रूममध्ये एकटीच होती. तिचं डोकंही अजून दुखत होतं. मयुरीला अनय रूममध्ये दिसला नाही, तर तिने बाल्कनीत पाहिलं, पण तिथंही तो नव्हता. पण तिची नजर पॅलेसच्या आवारात गेली, तसं तिचे डोळे मोठे झाले. कालपेक्षा दुप्पट पटीने गार्ड्स बाहेर आवारात उभे होते, आणि आज सगळ्यांनी त्यांच्या गन हातात पकडलेल्या होत्या. अनयची त्यांना ऑर्डर होती की कुणीही संशयित दिसला तर त्याला जागीच गोळी घालायची. बाहेरची परिस्थिती पाहून मयुरी जास्तच घाबरली. तोच त्यांच्या रूमचा दरवाजा वाजला, आणि त्याच्या पाठोपाठ आयुष मयुरीसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आला. अरे वा वहिनी, तूच उठलीस आज, हरकत नाही. तसंही मी तुला उठवायला आणि तुझा ताप चेक करायलाच आलो होतो. आयुष आत येणाऱ्या मयुरीकडे पाहत बोलतो. ताप?
मयुरी तिच्याच कपाळावर तिचा तळहात ठेवत तिला ताप आहे की नाही हे चेक करत बोलते. हो, काल रात्री तुला खूप जास्त ताप आला होता, पण भाईने तुझ्या कपाळावर अर्ध्या रात्रीपर्यंत मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या होत्या आणि जेव्हा त्याला वाटलं की आता तू पूर्ण ठीक आहे तेव्हा तो त्याच्या महत्त्वाच्या कामासाठी निघून गेला. आयुष तिच्या हातात चहाचा कप देत बोलतो. खरं तर वहिनी, मला ना तुला सॉरी म्हणायचं होतं. काल मी माझं बोलणं अर्धवट टाकून गेलो होतो आणि मला पूर्ण खात्री आहे की काल तुझी तब्येत बिघडलेली ती त्याच्यामुळेच. पण तो विषयच असा आहे ना वहिनी, की मी जर तुला त्याबद्दल सांगितलं तर तुला त्याचा त्रासच होईल. आणि तुला त्रास झालेलं दादालाच काय, मला देखील नाही चालणार ग, म्हणून मला जावं लागलं. आयुष खूप तळमळीने बोलत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या भावना तो किती खरा आहे हे स्पष्ट सांगत होत्या. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.